पैसे करताना महिलांना सर्व्हर डाऊन या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत घेतात आणि ई-KYC करतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या 8 दिवसामध्ये त्याबद्दलची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला आत्ताच 14वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, त्यानंतर तुम्ही आता 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण की जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणींचे तात्पुरत्या स्वरूपामध्ये हप्ते जे आहेत ते स्थगित करण्यात आलेले होते। तर तुम्हाला जून महिन्यापासून पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। मग हा त्यांचा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत या ठिकाणी भेटू शकतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट भेटत राहतील। तर बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी 8 दिवसात मोठी त्याबद्दलची घोषणा होण्याची शक्यता असू शकते। सप्टेंबर महिना या ठिकाणी संपत आलेला आहे। दरम्यान या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा तुमचा 15वा हप्ता जो आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अगोदर तुम्हाला 14वा हप्ता भेटलेला होता आणि आता हा सध्या तुमचा 15वा हप्ता असणार आहे। तो नेमका कधी भेटू शकतो त्याची या ठिकाणी 8 दिवसामध्ये घोषणा होऊ शकते। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवरती देखील गेलेला होता। ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये भेटलेला होता। प्रत्येक महिन्यामध्ये आपण जर बघितलं, आता प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लेट होताना दिसतो आहे। जसं की एप्रिल महिन्यापासून आपण जर बघितलं, एप्रिल महिन्यापासूनचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो लेट झालेला आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये तुम्हाला भेटला आणि मेचा हप्ता जूनमध्ये भेटला, जूनचा हप्ता जुलैमध्ये आणि जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये आपण आलेला पाहिलेला आहे। आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील आपण जर बघितलं, ऑगस्ट महिन्यामध्ये न देता या ठिकाणी तो सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला भेटला। तसंच मग तुमचा हा 14वा हप्ता भेटले नसेल, आता तुमचा 15वा हप्ता असणार आहे जो की सप्टेंबर महिन्याचा, तो देखील या ठिकाणी लेट होऊ शकतो। मात्र त्याबद्दल 8 दिवसामध्ये येत्या काही दिवसामध्येच याची घोषणा देखील होऊ शकते। आतापर्यंत तुम्हाला 14 हप्ते म्हणजेच 21,000 रुपये टोटल भेटलेले असतील। कुणाकुणाला पूर्णच्या पूर्ण 14 हप्ते भेटलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही लिहा, जेणेकरून सर्वांनाही महत्त्वाची माहिती भेटेल। तर बघा, आता सप्टेंबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचीच लक्ष लागलेले आहे। दरम्यान पुढच्या 8 दिवसात याबद्दलची घोषणा देखील होऊ शकते। सप्टेंबर महिना संपायला या ठिकाणी अवघे 1 दिवसाचा कालावधी आहे। तर सप्टेंबर महिना आपण जवळपास बघितलं तर आता पूर्णपणे संपलेला आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नाही। हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील 15वा हप्ता तुमचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेट झालेला आहे। तर अजूनपर्यंत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की कुठल्या तारखेपर्यंत हा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा तुमचा 15वा हप्ता जो आहे तो भेटू शकतो। तर लवकरच याबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। तर सप्टेंबरचा हप्ता मग तुम्हाला कधी भेटू शकतो? बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवरती या ठिकाणी तुमचा गेलेला आहे। मागील 2 ते 3 दिवस आपण जर बघितलं
प्रत्येक महिन्याचे 2 ते 3 महिन्याचे या ठिकाणी हप्ते जे आहेत ते लांबणीवरती केलेत. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा आपण पाहिला असेल तर लांबणीवरती गेलेला आपण बघितलेला आहे. कारण की याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे तांत्रिक प्रक्रिया, ज्यामध्ये पडताळणी. तर प्रत्येक या ठिकाणी महिन्यामध्ये ही लाडकी बहीण योजनेची पडताळणी जी आहे ती केली जात आहे. आणि आपण जर बघितलं जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. त्या देखील लाडक्या बहिणी या ठिकाणी पडताळणी करतायत आणि या ठिकाणी सध्या E-KYC चालू आहे. आपण जर बघितलं E-KYC मध्ये जर पाहिलं तर भरपूर सारे एरर देखील या ठिकाणी येताना आपण बघितलेले आहेत. E-KYC देखील या ठिकाणी सध्या पूर्णपणे या ठिकाणी होत नाही आहे. E-KYC केल्यास लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा लाभ या ठिकाणी वेळेवरती भेटेल असं स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता सध्या E-KYC करणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. KYC मुळे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो का? बघा, सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट जी आहे सध्या समोर आलेली नाही. मात्र लाडक्या बहिणींना सध्या E-KYC करणं अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्याची प्रोसेस देखील या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. त्यामुळे देखील ह्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा म्हणजेच तुमचा 15वा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता असू शकते. पुढच्या काही दिवस सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ शकतो काही दिवसामध्ये, अशी चर्चा देखील या ठिकाणी सर्वत्र आपण बघितलेली आहे आणि न्यूजमध्ये देखील ती सध्या माहिती आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी महिलांच्या अर्जांची KYC केली जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याची प्रोसेस जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे. यासाठी 2 महिन्याचा वेळ देखील देण्यात आलेला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. परंतु सध्या भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी E-KYC करत आहेत. त्याच्यामुळे वेबसाईट जी आहे खूप स्लो झालेली आहे आणि E-KYC मध्ये या ठिकाणी OTP न येण्याचा देखील प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. त्यासोबत मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस या ठिकाणी E-KYC केली जाते त्याच्यामध्ये E-KYC करताना सदरचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा महत्त्वाचा एरर देखील या ठिकाणी येतो आहे. तर अशा लाडक्या बहिणींनी जवळच्या महिला आणि बालविकास विभागाला संपर्क साधायचा आहे. काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना ऑगस्ट महिन्याचाही हप्ता आलेला आहे, परंतु पात्र यादीमध्ये हा आधार क्रमांक नाही असा देखील एरर दाखवत आहे. एक तर तुम्हाला जवळच्या महिला आणि बालविकास विभागाला भेट देऊन हा एरर जो आहे तो ठीक करायचा आहे किंवा थोडंसं थांबून तुम्हाला E-KYC करायची आहे. कारण की सध्या वेबसाईटवरती खूप सारा लोड येत आहे. भरपूर सारे लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी E-KYC त्यांच्या करत आहेत. तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती हा लोड आल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची E-KYC पूर्ण होत नाही. एक तर त्यांनी या ठिकाणी रात्री करायचे किंवा सकाळी E-KYC करून पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती लोड आलेला न पाहता येणार आहे. कारण की वेबसाईटवर लोड असल्यामुळे या ठिकाणी E-KYC प्रक्रियेची जी पूर्णपणे पोर्टल आहे ती ओपन होताना दिसत नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सध्या बघितलेली आहे की तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे, जो की 15वा हप्ता तुम्हाला कधी भेटू शकतो, तर तो तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.